तुम्ही का बाय तोड पाहून राहिले का? नवऱ्याला झापलं राहणार नवरा कुठे गेला तर कुठे गायब व्हायला नवरा? काय झालं काही ठाव ठिकाणा नाही ना, कोणी सांगून नाही राहिलं मले काही. शिवल्यामुळे नवरा मी गायब झाला ना. कसं करू आता मी? नवरा दिसून नाही राहिला ना, काय करू काही समजून नाही राहिलं. देवा रे. ना ज्यांना वगैरे नाही बा, तो शिवल्या तो पोऱ्या काय सुद्धा आहे काय तो? हा, बारा पिपाडचा मुंजा आहे तो. एका ठिकाणी त्याचा पाय टिकत नाही. गेला असेल कुठे फिरायले. हा, तो पहिल्यापासून तसा जाईल, लोफरच आहे तो काय त्याचा काय जमीनले पाय टेकले का कधी? ना तुम्ही तर तसेच म्हणसाल ना बाबा. आता तुम्ही तर आमच्या बुऱ्यावरच आहे ना. तुम्हाला तर असं वाटते हा बरा गेला, बरा काय झाला, बरा मरीन तिकडे. तुम्हाला असंच वाटते ना. तुम्हाला काही गम खुशी नाही ना, काहीच नाही. कोण्या बापाला वाटते का मा पोरगा मेला पाहिजे म्हणून? हा, मतीरामला कायले वाटेन बाई? काही बोलणं आहे की नाही? हा, पण कसा आता ना पता फालतू लढणं बरोबर नाही हे. मला नाही बाबा माहित काही. आमच्या घरातलं आम्हालाच माहित आहे ना. हा बुडा लय बदमाश आहे बापा. नवऱ्याच्या बुऱ्यावर चितेला आहे ना हा बुडा. जरासं काही सुधारे बात मनावर राहिले. तुम्हाला काय सांगू आता मी? हो ना, मी बुऱ्यावर चितेला तुमच्या. हा, बुऱ्यावर हा खायचे मला भाकर घालणं जीवार येते. अलग ठेवता मले. हा, मोठ्या शिकून राहिली मला ते आता. वा बुडवा चूप राहणं. मा भाऊ गेला ना राजा, तरी तुम्ही राजा बोलूनच राहिले बा. बरोबर नाही हे, बरोबर नाही तुमचं. अरे त्या भावाचं मोठं पाणी आलं रे तुले. हा, लेका धुऱ्याहून वाद तुमच्या साऱ्या गावाच्या मारामाऱ्या होतात तुमच्या दोघांच्या. आज मोठा पुळका राहिला रे तुला त्या भावाचा. काय घरच्या घरी कुस्त्या चालू करता का तुम्ही? हा, वायरी बोलून राहिली सासऱ्याले, सासरा बोलून राहिला वायरीले, पोरगा बोलते बापाले, बाप बोलून राहिला पोराले. हा, हे पुढे पाहणं आता काय आहे. हे गायब झाला ना शिवला. कसा कुठे गेला काय गेला याचा आता पत्ता लावणार आहे ना आपल्याला. हे म्हणणं बरोबर आहेत का? हो ना बाबा सरपंच, तुम्हीच एक समजदार आहे. नाही तर आमच्या घरातले सगळे गाफलात नाही. एकाले काही समजत नाही ना. एक कुकडे भादरते. नवऱ्याला थांबलो ना बापा. ते शिवलाचं काही हो, पण नवरा पाहिजे मले. थांबलो आम्ही ना कोण ठेला तिकडे किडनॅप केला शिवला. आता एकच करावा, पोलीस स्टेशनला चाला कंप्लेंट देऊन टाकू आपण. आता कसं मागे पुढे पाहायला पुरत नाही. हा, आता लय दिवस झाले गायब शिवलाल भाऊ. आणि ते बाई बी कशी करून राहिली. नाही, रिपोर्ट दिल्याशिवाय आता मी येणार नाही. पोलीसवालेच पाहिजे ना आता काय आहे. कसं कंप्लेंट देणं आपलं काम आहे. सरपंच कंप्लेंट काय देता? हा, तुम्हाला माहित नाही का शिवलाल कसा आहे? बारा पिपारचा मुंजा गेला असेल कुठे कोणा घरी, काय असेल त्याचं लफलं. कंप्लेंट फालतू त्या पोलीसवाले जरा. पोलीसवाले काही त्रास नाही होत. त्याची ड्युटीच ती आहे. म्हणजे गावातला माणूस गेला थांबला नाही लागणार काय? हा, 2 दिवस झाली दिसून नाही राहिला. फोन लावून राहिला, फोन नाही उचलून राहिला शिवला. हा, मग काही ना काही गडबड आहे की नाही? आमदार तुम्ही कसे बोलता? तर असा जा नाही ना. पण माणूस तुम्हाला माहित नाही कसा आहे ना. उई चाका मारते ना तो. बंडला मारणारा माणूस आहे शिवला. चांगला नाही ना तो. चांगला असता गावातला इमानदार गेला असता आपण सारखे पोलीस स्टेशनला गेलो असतो. जरा सट्टे हो गड्या सरपंच नामदेव बोलून आला ते बरोबर आहे. कसं शिवलाल तर काही खरं नाही ना. पशीन कुठे जाईल, काही शिकारी फिकारील काही त्याचं काही धांदाच येत नाही. त्या डोक्यात काय चिंता. हा, त्याचा रिपोर्ट द्या आपण त्या पोलीसवाल्याला फालतू फिरवा आणि तो गडी घरी शिवला. हा, अशी आपत होईल ना. रे हो काय रघु काय लावलं तू ना? नामदेव बोलून राहिला ते बरोबर आहे. ते तुला माहित नाही का रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला मागं. हा, त्याच्यात जर गेला असेल तो मग हा मेला असेल तर त्याचा काही पाहिजे की नाही? रिपोर्टच गेला नाही आपला तर त्याला कसं आपण हे करू शकतो? हा, बरोबर आहे बा सरपंच. पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यास लागते. जे करणं असेल ते करा. पण मला मनावरा घरी पाहिजे. मनावरा कुठे जायला ते पाहून ना. मनावराले घरी पाहिजे मनावरा. तुम्ही काही करा. वहिनी येते ना शिवलाल भाऊ. असं लढू बोलू नका ना बा. पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देऊन काही फायदा नसते ना. पोलीसवाले काही थांबलत नाहीत बापा. हा, तुम्हाला काही माहितच नाही अजून. लय हिचकी घ्या लागतात त्यासाठी बी. साधे सुधेचं काम नाही. एक तर आपण काय राजकारणी लोक आहो का? हा, की आपली लगेच हे करतील ते तपासणी. तसं नाही होत. गरीब माणसाला कोणी वाली नसते. वहिनी फालतू झटकी घ्यायला पुरत नाही. येतील शिवलाल भाऊ. काय बोलून राहिला तू? वहिनी का सांगून राहिला तू? हा, काय दादा फटका झाला मग शिवलाल भाऊ बरोबर? हा, काय समजती गेली का तुला? या काही बी आणलं का? घातला माणूस काय झाला तरी म्हणते रिपोर्ट देऊ नका म्हणते. पोलीसवाले काही नाही करतात नाही तर काय तर. रिपोर्ट द्यायचा बापा आम्हाला अंदर घालता आम्ही नसतो त्याला लागून ठेवला. हो द्या रिपोर्ट दे. हुद्या जमके. आम्ही काही बोलत नाही त्याच्यामध्ये. गावकरी तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल ते घ्या बा. मा कसं लायना जीव पडेला मी काही करू शकत नाही. हा, तुम्ही बाबा काय करायचं आहे तर. आता मा बाप तर काय झाला.
बाबू तू काहीच टेन्शन न घेऊ ना. हा त्या बापाले मी थांबलो आणतो, रिपोर्ट देतो पोलीस स्टेशनला. रिपोर्ट द्यायला की बरोबर पाहतात पोलीसवाले. टेन्शन न घेऊ तू, आम्ही बंदे जातो. बा सरपंच रिपोर्ट दिल्याशिवाय मिळ येत नाही. चाल रिपोर्ट देऊन टाकू. हा चला चला बंदे चला. मी 5 मिनिटं बाहेर चाला बरं. बंदेचे बंदे काम आहे मला. एक गोष्ट आहे, चला चला. काय बाहेर नंद डायरेक्ट चालले जाऊन पोलीस स्टेशनले. या बाया माया घेऊन जाऊ ना. कोणतीले ऐकून जाईणार काय फळफळ कुणाला घेणं देणार तू म्हणता मदत करून राहिला का तुला माहित ना ठाऊक काही. हा चुप बसू जाईन जरा. तो जामदे म्हणते ते ऐक ना तू. बाबा तुम्हाला काय करणार तर फक्त मुली कसं मनावर घरी पाहिजे. बाबाच पण एवढंच पाहिजे. हो बाबा खरंच ना, आमच्या दोघीचे नवरे घरी आले पाहिजेत बाबा. असं काहीतरी करा तुम्ही, काही करा तिकडे. हो बाई काही टेन्शन न घेऊ, आम्ही करतो. लढू नका फक्त तुम्ही दोघी जणी. हा बाई तू लढणं बंद कर बा तू. हा टप टप आसू गाऊन राहिली तू. हा हे असं लढलं की मग आमचंही मन कोथं पडते. काय करा आम्हाला सुचत नाही मग. करू बाबा, आता लढता येणारच आहे ना बाबा. घरचा माणूस गाय पाय भेटल्यावर लढीन, नाही तर काय तर मन नाही लागत ना, मन नाही लागत. तिच्या नवऱ्यामुळे तर माझा नवरा गायब झाला ना. शिवलाल बाबा रोज येतात घरी. चालले बाबा जबरदस्तीने घरातून नेतात काढून. बाना आता दोघेही गायब झाले, कुकडे गेले तर काही पताच नाही. चला बरं चला, आपण अटी थांबू नका. त्या बाया जास्तच लढतात मग आपण दिसलो की. हा 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 चला चला सरपंच, तुम्ही बाहेर चला फक्त चला. गड्या चला रे गड्या. हो रघु कसं करतं रे गड्या. भांड पोट्टे अट्टे गड्या. आपल्याला फारच माहित आहे कुकडे दाबेला शिवल्या तर. हा बाजून आपणच ठेला की त्याले. काही फुटत नाही ना रे तू. काय टेन्शन घेऊन राहिला रे. हा अशा ठिकाणी आपण लपून ठेवल्या तरी कोणी जाणारच नाही. टेन्शन न घेऊ तू. देवदाच्या घरात कोणाला घुशी ताकद नाही ना, कोणाचीच नाही ना. जरचा कुत्र्याचं पिल्लूही नाही जात. हा हा चाल चाल. हे काय म्हणतात आता पाहून. हे आता रिपोर्ट द्यायचं फक्त कॅन्सल करावं लागते. हे पोरी बिटा लागतात तिकडे. हा हा बरोबर पिटाल तुम्ही या पोरेल तिकडे. चालतो खाल्या इकडे खाल्या तिकडे सरपंच ते उभे आहेत. रिपोर्ट द्यायला जाणार आहे ना. शिवलाल भाऊ गायब झाले ना. मी म्हणतो तुमचं काय उठानं कुठ खाल्लं. त्या शिवल्यासाठी खाले रिपोर्ट फिपोर्ट खाले पोलीस स्टेशनने चालले घेणं देणं. गावाला का आहे बा तो शिवल्या. काय कामाचा आहे सांगा ना. कोणतं चांगलं काम केलं त्यानं. चांगल्या कामात आडवी टांग टांगणारा माणूस आहे तो. आणि त्या गेला तर काय एवढा गम आहे त्याचा. बा तुझं म्हणणं लय बरोबर आहे. पण गावातला माणूस आहे ना, त्याची बायको काय ना कशी करून राहिली तर लोटांगण घेऊन राहील, लढून पडून राहिली बा त्या वहिनी. असं काही असो पण त्या बाईसाठी तर करणं आहे आपल्याला. तो कसाही माणूस असो पण बाई तर ते बाईच कोणती सुतार आहे हो. त्या बाईनं जर आवडला असता तो शिवल्या तर काले असा कुकडे पोहून गेला असता तो. त्याचा काय खरं आहे. तो मेला तो समजून झाला तुम्ही. त्या रेल्वे दुर्घटनेतच मेला तो. उघड्या असं होऊ शकते. कारण की मी बातमी आहे आताच पाहिलं ना. लय लोक मेले त्या रेल्वे दुर्घटनेत. याचा जीव नक्की गेला त्याच्यामध्ये. नक्की गेला. अरे बा रेल्वे दुर्घटनेत मेला असता तर काही ना काही सापडलं असतं. चिठ्ठी चिठोरी मिठोरी डायरी मायरी तर असतेच कोणाच्या खिशात. आपल्याला कॉन्टॅक्ट नसता केला का त्यानं किंवा तुमच्या गावाची लाश पडेल आहे ढम्मू काय मेला की टम्मू काय. काहीतरी गडबड होईल शिवलाल भाऊ बरोबर. किडनॅपच करेल शिवलाल भाऊले. पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंटच द्या लागते आता. काही नाही फसत टेन्शन नाही. अरे रेल्वेनं माणसाले उडवल्यावर चितळ्या ह्याल्यावर कोणती डायरी थांबवतील ती. तरी लगा मास्कड नाही राहिलं रे माणसाचं. एक पार्ट सुद्धा नाही राहिला तडीचा. तू म्हणतो डायरी खिशात थांबवलीशी. मेला तो गेला. काही खरं नाही. मी तर म्हणतो या शिवल्याचं घरी इकडे तेलव करून टाका. नाही उडवल्यावर तर म्हणा काही राहतच नाही गड्या. दगडू काहीच नाही राहत. तुला सांगतो माणसाचं पुरा धिंगाणा होऊन जाते. हा जो म्हणून आले 13 ते खरंच करावं लागते. 3, 7, 13 हे करायच लागते आपल्याला. शिवल्या आत्म्याला तर शांती नाही भेटणार का. जित्या माणसाची तुम्ही राजा 13 नकराव करून राहिले. काही तुम्हाला डोकसं नाही राजा बुढे बा. नुसतं खायला पडे तुम्हाला. 13 असली की 2-4 दिवस भागतात ना तुमचे. मी म्हणजे खायार पडेला. काही याच गड्या तुझं. अरे बा आपल्या भांडणं घाले करून राहिले. तो दगडूच्या बोलण्याला ते बरोबर आहे ना. कसं रिपोर्ट दिला की आपण निर्भीड राहतो ना. रिपोर्टच करून राहिले बा. मग द्या रिपोर्ट द्या बा. मग म्हणजे तू रिपोर्ट द्यायला येते मग. नाही बा आपण तर काही येत नाही बा. ज्याला देणं असेल तो जाईन बा. आपण नाही येत बा. आपल्याला काही त्या शिवल्याचा एवढा पुढका येईल नाही. बरं नको येऊ तू जाय. मी ते सरपंच नामदेव भाऊ आम्ही जातो बापा. तसेच तुम्ही दोघे आपल्या कुणी याच्यात 28 टांग टाकता. देदा झो बिन तू बी. तुला जास्तच पुढका आला गड्या शिवल्याचा. अरे सुधाचा पाहत नाही गड्या तुले. तू मोठा तो रिपोर्ट द्यायला झाला फलानं करायला झाला जाय वय. आणि आमचे दोघं बापले काय नान बोट नको मुळू आता.
भाऊ भांडणं घाल करून राहिले हा. दगडू तू रिपोर्ट देणार ना, जाय होय तू त्या रामदेवला घेऊन जाय, सरपंचाला घेऊन जाय. नेतो तसंच मी. सारे बा चाल घंटा, चाल बा चाल. मला येऊ द्या रे बापा, मी येतो रिपोर्ट द्यायला. या हो कालू सवत्या ते तर रिपोर्ट द्यायला गेले गड्या. कसं करतं मग आता, कसं करतं? काय टेन्शन घेऊन राहिला बे, सडले धाकू पालू. आपले माणसं आहेतच ना त्याच्यामध्ये बी. रिपोर्ट नाही दिला जात आपल्याला. आता टेन्शन न घेऊन तू. ओ बाबा तू काय म्हणाला, टेन्शन न घेऊ. पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला चालले ते, टेन्शन न घेऊ म्हणते. अरे त्या शिवल्याचा बाप आपल्या ताब्यामध्ये आहे ना, तो बुडा नाही रिपोर्ट देऊ दे. त्या बुडाला सारी हिस्ट्री माहित आहे, इतिहास माहित आहे. तू काय टेन्शन घेऊन राहिला? मेन बॉस आपल्या ताब्यात असल्यावर. नाही ना बा, पण आपलं भांडे जर फुटलं तर मग कसं करशील? फालतू झपके भेजा मारतात बरं पोलीस झाले. अरे काही भांडण नाही फुटायचं, टेन्शन न घेऊन बे तू. हे काय असे कानात आम्ही आजच केले का? शिवल्या दिसूही देत नाही सायाचा पोलीस आईले. कसा दाबून ठेवते, गड्डाच खणतो. आज रात्री आपण गड्डा खोलून त्या गड्ड्यात टाकू सायाला दोघायला. बरोबर बा, तू म्हणशील तसं करतो, पण अंगलट नाही आलं पाहिजे रे भाऊ. मला 2 लेकरा, तुलेच माहित आहे कसं आहे बाहेर. अभ्यास होत्या, तू काय टेन्शन घेऊन राहायला गड्या? टेन्शन न घेऊ ना, मी बरोबर करतो शाळा. तू चाल आता घरी चाल. हो बा चाल चाल. शिवलाही वळला तशी आणि ओबनी वळून राहायला. भूक लागली ताण लागली, सायाचे माझं राहत असतील घरी. हो हो चाल चाल बापा चाल. माझून आणलं नाही त्यानं. बा हे तर काही झालं बा, या शिवल्याचा आता पत्ता नाही लागून राहिला. बबने काय पाहिजे बरोबर उकडे गेले सायाचे. हा नामदेव, पोलीस कंप्लेंट करावंच लागते आपल्याला आता. पोलीस कंप्लेंट शिवाय मिळच येत नाही. सरपंच तुमचं कोणतं उठानं खूप मारलं राजा. फालतू घेणं जाऊ द्या ना, ते बाई करू त्या दिले. तसंही तो अगवत होता ना बा. तुम्ही काय बोलून काय राहील, तुम्ही त्याच्या विरोधात काऊन आहो रामदेरा? हा गावातलं काम आहे ना राजा. हा ते बाई कशी करून राहिली ना, वळवून राहिली ना. पान कशी करते ती बाई. तर तो पोरगाचे हाल पहा तुम्ही. काही राजा माणसं आहे बा तुम्ही. याले काय कंटा सांगा, याला काय माहित आहे, अजून काहीच माहित नाही याले. पोरगा पण मी टेन्शन नाही घेऊन राहिलो, पण हा सरपंच साऱ्या गावाचं टेन्शन घेऊन राहिला. सरपंच तुम्हाला काही माहित नाही ना राजा. तुम्ही डोकं घालू नका बरं याच्यामध्ये घेणार ना. तुम्ही चुपचाप राहा बरं. काय चुपचाप राहा म्हणता तुम्ही? गावातला माणूस गायब आहे आणि तुम्ही म्हणता हे ते. चला रिपोर्ट देऊन येऊ, चला बुडे बा. बा मी त्याचा बाप आहो, मले काही वाटून नाही राहिलं सरपंच. पण तुले कोण एवढा पुडका येऊन राहिला त्याचा? जाऊ दे ना, गेला तू तर. तू काय डोक्याला ताप घेऊन राहिला? गड्या सरपंच काय 2-4-5 खायलाच करून त्याची. शिवल्याच्या बबण्यात एवढं टेन्शन घेऊन राहिला. टेन्शनचं काम नाही. मी प्रथम नागरिक आहो ना, गावाचा सरपंच आहो ना, मला पाहा लागणार नाही का? लोक 4 गावचे लोक म्हणतील नाही का तुमच्या गावातला माणूस गायब झाला, तुम्ही रिपोर्ट द्यायला नाही आले. त्याला साथ देता की नाही आपण? ते बाई कशी करून राहिली, लढून पडून राहिली. तो पोरगा लढून पडून राहिला. काही आहे की नाही? मला पाहा लागेल की नाही ते? हो बापा सरपंच, तुम्ही गावाचे सरपंच आहे, पण मग जराशी शांत ठेवा ना. काय रिपोर्ट फिपोर्ट आता तुम्हाला माहिती 12 मुद्या शिवल्या आहे. तो येईन ना घरी. रिपोर्ट दिला फालतू त्या पोलीसवाल्या झटके घ्यायला लावता, घेणं देणं. ते रिपोर्ट द्यायच लागते. अरे पोलिसाचं तेच काम आहे. काजी हिसकेन काजी काही रिपोर्ट दिल्यावर त्याला तर पास लागते ना. हो सरपंच काही गोष्ट घेत नाही बा. याला पुरं सांगून द्या काय शाळा आहे तर कसं काय आहे तर. नामदेव सांगून दे बा याले काय आहे बापा नवीन शाळा. काय सरपंच, अरे बापा तुम्ही ऐका जरा. शिवल्यान बबण्या कुठे जायला गावातच जाते. गावात आता मग दिसून कोण नाही राहिले. ते बाई किती थांबलून राहिली, काही बोलून राहिली तुम्ही? अरे बापा सरपंच, तो काल्या आहे की नाही, काल्या बायकोची रात्री शूटिंग काढली आहे ना रातची, त्याची दोघांची नवरा बायकोची. या शिवल्यानं बबण्यानं. मग ते रात्री पकडले दोघे जण. बबने पकडला, शिवले पकडला. मला सांगा, रात्री नवरा बायकोची शूटिंग काढणं बरोबर आहे का? या शिवल्याने बबण्याला शोभलं काय? मग काल्यानं पकडलं, त्याला घरात दिला दाबून. मग कोंडीला तिकडे तो. ते फक्त कोणाला सांगणार, त्याला 8-10 दिवस थोडीच मरू देणार. बाबा रे, बबण्यानं शिवल्याने शूटिंग काढली का त्या नवरा बायकोची कालीची? हो ना, तेच काय मग. म्हणून तर आम्ही काळजी नाही करून राहिलो. त्याच्यात बाबा कुठे गेला असतं तर पहिले बाबा थांबलून आणला असता आपण. पण तो कुठेच नाही जायला, कोंडून ठेवलाय त्याला अद्दल गोळ्यासाठी. पण हे असं बरोबर नाही ना, कोंडून ठेवणं, गिंडून ठेवणं. मरीन फरीन लेखादा तिकडे काही खाऊ पिऊ घालून राहिली की नाही माझ्याले? पण दाखवा बरं, चाला बरं, दाखवा बरं.
बाना हो मग पाहिजा तुम्ही इकडलं निपटून घेऊन पहिले या बाईचं काय आहे तर. हाय बा तुम्ही असे धंदे करता बोगस. त्या बाईची हाल पाहिले की कधी लढून राहिली ते बाई. त्या बबनीची बायको पाहून राहिली कशी लढून राहिली तर. पण तुम्ही ना हे धंदे करून ठेवले राजा. मस्त आहे राजा तुम्ही माणसं. वरून म्हणतात त्या बाई त्याला ते सोडून आणू आपण. रिकाम्या धंदे नका करू. एखादा मेला फेला भोवतीन त्या काल्याच्या. सरपंच तुम्ही कशी गोष्ट करून राहिली हो राजा. नवरा बायकोची रातची शूटिंग काढलं. आता कोण्या पोझिशन मध्ये आहे ते काय आहे कोणती कशी शूटिंग काढली तुम्ही पाहिलं का ते कसं आहे ते धिंगाडा. रातच्या शूटिंग काढत असते कोणी. त्या हरामखोरा रातची शूटिंग काढली ना त्या शिवल्यानं बाबण्यानं. आणि तुम्ही म्हणता सोडून द्या. लाजाय धंदे नाहीत का हे. बरं दाखवा बरं मला तो कोणती शूटिंग आहे पाहू द्या. मला तो व्हिडिओ पाहू द्या बरं. पाहू द्या. चालेल बा सरपंच चाल. तुला दाखवतो आम्ही व्हिडिओ दाखवतो. चाल चाल घे नामदेव घे आले. चला सरपंचाने व्हिडिओ पाहिला दोघी सरपंच भांबईतीच नाही. माझ्या नसतं पाहायला गेला नाही. एवढा गलिच्छ व्हिडिओ आहे तो. मरतो हो. ताण लागली भूकही लागली. शिवल्या सायच्यात यापुढे मी मरतो आता. तुझे म्हणून मी व्हिडिओ काढू नको पकडल्याचं बापूर. या काय तोट्यानं बांधून ठेवलं 2 दिवस झाले. बाबू मर झोकले बाबा मरतो. तुले ताण भूक लागली मला काय मला लागले ना बाबा रे. काय करू कोण खबर दिली काय मी त्या कोण दिली वाटते खबर सायच्यानं. म्हणून तर पकडला गेलो आपण. काल्या सोडलं रे बाबा. मरतो रे आम्ही वायतो रे. तू बेकार अस रे. तू बरोबर अगं काम करायला पुरत दिले का. तू माणूस बेकार असले का. तू अटकवले का बोले. ओ कालू दादा ऐकणार रे. ओ कालू दादा आता नाही करणार ना मी असं. येणार ना रे माझ्या घराकडे पाहणार मी नाही. या शिवल्यामुळे फसलं रे बाडागऱ्या. बबने तू नसतं आयडिया दिली ती. आता नवीन लग्न व्हायला पाहू याच्या घरामध्ये हे काय करून राहिले. जमते की नाही जमत. तूच तर म्हणस नवीन पाहायला मजा येते. म्हणून तर का पाहिलं तो घोर झाला ना. तुझ्यामुळे झाला हा घोर. तुझ्या नवई होती ना पायाची. मी आईला गेलती तुले नवीन लग्न झालं पाहिजे घरात झाकून. काही आहे रे तू मला न घेऊ. तुलेच नवई होती पायाची. तूच म्हणस कसं करतात काय करतात पाहू आपण. नवीन यायचं 2 नवऱ्याने 1 बायको यायचं. कसा मेळ आणतात हे तर खिडकीतून पाहू. तूच तर म्हणस चाल्या. तू म्हणसले का आता बदलतो का. आता मागच्या इशे हो काल्यावर सोडणार रे. माय बायकोवर वाट पाहायचं तीन रे. हो सोडणार रे. हो काल्या मला सोडून देणार लेका. भूक लागली ताण लागली. सोड रे. मरतो रे बाटी. काही खरं नाही बाटी. कडक व्हायचं मी आता. काही खरं नाही. काय तोट्या काही सोडत नाही. शिवल्या अगं कामं तू न केलेले का. मा भोवती आलं सारले का. माझी बायको तिकडे किती वाट पाहायची. कुकडे गेला मानवरा. तुझी बायको वाट पाहिजे. माझी बायको वाटच पाहिजे नाही. माझी बायको तर लढत असेल का ढ्या तिकडे. कुकडे गेला मानावरा. फसला गेम सायाचा फसला. ज्यानं खबर दिली त्याचा बजेटच बसणार. आणि मी इथून सुटलो की बाय तो या कोंदिल्याचा पहिले बजेट बसवतो. या माझ्यावर सुद्धाच केले रिकामे काम. म्हणून राहायला बदला घेतो. काय बदल्याची भान आठवून सुट पहिले. जीव जाऊन राहिला भावा डिझाईन. तू म्हणून राहिला असं तसं. पाणी नाही लेका पाजून राहिले. हे ना खायला देऊन राहिले. मारतात काय माहित. ओ कालू. अरे कालू माफी मागतो रे. पाया पडतो रे. ओ गळ्या खरंच रे कालू पाया पडतो लेका. सोडून दे रे लेका आम्हाला. काहीतरी डोकं जोडवावं लागते आता बबने. हे काही सोडायला तयार नाही आपल्याला दोघायला आता प्लॅन करायला लागेल काही ना काही. तर तो सुटू उठून त्यातून बस या खांबालाच मरतो आपण. ना लेका खाणं आहे ना पेन आहे. जीव जाते आपला दिसा. काही ना काही डोकं लाव. काय डोकं लावतो डोकं लावून तरी फसलो लेका व्हिडिओ शूटिंग नसती काढली तू ना. तो घर नसता झाला ना पुरा काही नसताना. पण तुला डायरेक्ट पुरा दिला ना. व्हिडिओ शूटिंग काढून त्या मोबाईलमध्ये सारं बालबिस्तान निघलं ना. तुला व्हिडिओ काढला द्यायचा बघा ना गया. म्हणून तो घर झाला ना. हो विषय जाऊ दे. तू आता हातात सुट्याचं काय कसं सुटशील. जमते का तुझ्या ना. पुरते का लादगी त्या दोराचं. पुरते काय. सोडलं माझी एक गाठ सोडून दे फक्त या दोराची. सुटलो की नाही बस पाय मग कसा पोहतो तो. लय दूर बाजूला आहे ना आपल्याला. मग हातही पुरत नाही पायही पुरत नाही ते लोक. काहीतरी करायच लागते आता. काही केल्याशिवाय जमत नाही आता. काहीतरी करायला लागते बजेट आता. कालू दादा वहिनी सोळा ना. आम्ही येणार नाही ना. डबल अशी चुकी नाही करणार ना. मी शिवल्याची साथ सोडून देईन मला. सोडा ना तुम्ही. भूक लागली मा पोटात कावळे वाढलावून राहिले ना.
कालू दादाचा बाबूराव सोडते तुली काही नाही सोडत. कालू दादा आवाजही येत नाही. काल्या काय तोंड तो गेला कुकडे बायकोली घेऊन. आता बाबूने आपल्यालाच पाहा लागेल बरं. काय पाहायचं आपला आपण घंटा बाबूरावचा ठुल्लू लेका येडपटात ये नांदी लागून तर मला सत्यानाच झाला लेका. काय मग ऐकत नाही ना. पाय तू काय तू पाय मा डोकसं नको. ह्याला मित्र पाहता कशा हालात माहित. मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा. आमची सुटका कधी होती काय माहिती आता.